नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे। मंडळी, असा कोणीच नसेल की जो कोकणात गेल्यानंतर सोलकडीचा आस्वाद घेत नसेल। आज आपण ही सोलकडी अगदी घरच्या घरी परफेक्ट पद्धतीने तयार करणार आहोत। अस्सल कोकणी काकूंकडून शिकून घेतलेली ही सोलकडीची रेसिपी आज मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे। नारळापासून जास्तीत जास्त दूध काढण्यापासून तर सोलकडीला अगदी परफेक्ट असा गुलाबीसर रंग आणण्यासाठीच्या भरपूर अशा टिप्स मी व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। सोलकडी बनवण्यासाठी सर्वप्रथम मी इथे घेतला आहे एक मध्यम मोठा असा नारळ। आता आपण या नारळाचे दोन सारखे भाग करून घेऊया। आपण बघू शकता आता नारळाचे छान दोन सारखे भाग झालेले आहे। हा नारळ आता आपण खोवणीवर खोवून घेऊया। मस्तपैकी नारळ खोवून घेतल्यानंतर आता आपल्याला हा नारळाचा चव म्हणा किंवा किस म्हणा मिळालेला आहे। मेजरिंग कपने जर आपण याला मोजले तर 2 कप भरून हा नारळाचा चव आहे। आपण मिक्सरवर देखील याचा किस करू शकता। काळ्या पाठीची बाजू नारळाची काढून घ्यायची आहे, त्याचे तुकडे करायचे आहेत आणि मिक्सरमध्ये छानपैकी असे फिरवून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने देखील तुम्ही नारळाचा चव किंवा किस तयार करू शकता। सोलकडी करण्यासाठी आता आपण नारळाचे दूध काढून घेणार आहोत। त्यासाठी आपण तयार केलेला जो नारळाचा किस आहे तो मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत। मिक्सरचे मोठे भांडे मी या ठिकाणी घेतलेले आहे, त्यामध्ये आता आपण तयार केलेला हा नारळाचा किस घालून घेणार आहोत। सोलकडी ही पाचक आणि पित्तनाशक असल्यामुळे कुठल्याही ऋतूमध्ये विशेष करून उन्हाळ्यामध्ये हिचे सेवन आरोग्याला फायदेशीर ठरते। त्यानंतर मी इथे घेतलेले आहे 4 लसूण पाकळ्या आणि 1 इंच जालाचा तुकडा। 2 तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। आपण जर कमी तिखट खात असाल तर आपण या ठिकाणी एकच हिरवी मिरची घ्यायची आहे। त्यानंतर मी इथे घेतले आहे 1 टीस्पून जिरे। नारळाचे असे घट्ट असे छानपैकी दूध निघण्यासाठी आपण इथे घेतलेले आहे बोटाला सोसवेल इतके गरम पाणी घेतलेले आहे। गरम पाणी घेतल्यामुळे काय होते की नारळाचे दूध अगदी पटकन छानपैकी असे निघते आणि घट्टसर असं निघते। संपूर्ण नारळाच्या किसामधून संपूर्ण नारळाचे दूध आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो। त्यामुळे या ठिकाणी आपण बोटाला सोसवेल इतकेच गरम पाणी घेतलेले आहे। आता हे गरम पाणी आपण टाकून घ्यायचे आहे। साधारणतः 2 कप हे पाणी आपण टाकलेले आहे। बघा, नारळाचा किस पूर्णपणे बुडला पाहिजे इतके पाणी आपण यामध्ये घातलेले आहे आणि आता आपण हे फिरवून घेऊया। नारळाचा चव किंवा किस आता आपण मिक्सरला छानपैकी फिरवून घेतलेला आहे। आपण बघू शकता किती मस्त असे दूध आपले निघालेले आहे। पांढरे शुभ्र असे दूध आपले नारळाचे निघालेले आहे। आता आपण हे दूध गाळून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे चाळण घेतलेली आहे। चाळणीच्या खाली एक बाउल घेतलेला आहे आणि त्या चाळणीवर पुन्हा आपण एक सुती असा कपडा अंथरून घेणार आहोत। त्यातून सुद्धा डबल फिल्टर आपण आज हे दूध काढणार आहोत, ज्यामुळे काय होते घशामध्ये अगदी कणकण येत नाही। मस्तपैकी घशात कुठलाही ठसका सुद्धा आपल्याला त्याचा लागत नाही आणि छानपैकी दूध डबल फिल्टर असे गाळले जाते। त्यामुळे आपण सुद्धा या पद्धतीने कापडातून आणि पुन्हा चाळणी ठेवून खालून आपण दूध काढून घ्यायचे आहे। आपण बघू शकता की ती पांढरे शुभ्र आणि घट्टसर अशी दूध आपली याची निघत आहे। गरम पाण्याचा वापर केल्यामुळे काय होते की दूध अगदी व्यवस्थितपणे निघते। सगळ्या संपूर्ण नारळातून दूध फटाफट असे सेपरेट होत जाते आणि घट्ट कन्सिस्टन्सी त्याची राहते। त्यामुळे या ठिकाणी बोटाला सोसवेल इतकेच गरम पाणी आपण वापरलेले आहे, परंतु गरम पाण्याचाच आपण या ठिकाणी नारळाचे दूध काढण्यासाठी वापर करायचा आहे। आपण बघू शकता मस्तपैकी असे दूध निघत आहे नारळाचे। नारळाचा उरलेला चोथा आता पुन्हा आपण मिक्सरमध्ये टाकून घेतला आहे। त्यामध्ये सुद्धा आता आपण गरम पाणी टाकून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा आपण हे फिरवून घेणार आहोत। त्यामुळे काय होईल की नारळाच्या चोथ्यातले जे उरलेले दूध आहे ते सुद्धा व्यवस्थितपणे निघून जाईल। दुसऱ्यांदा आपण हे सगळं फिरवून घेतल्यानंतर आपण पुन्हा हे मिश्रण जे आहे हे छानपैकी गाळून घेणार आहोत। आपण बघू शकता मस्त पांढरा शुभ्र असं दूध दुसऱ्यांदा सुद्धा निघत आहे। तिसऱ्यांदा आता आपण हे गाळणार नाही आहोत। दुसऱ्यांदा जो हा चोथा आहे यामध्ये आता काही उरलेलं नाही आहे। हा चोथा आता आपण फेकून देणार आहोत। आपण बघू शकता की ते दाटसर आणि मस्त असे घट्टसर कन्सिस्टन्सीचे पांढरे शुभ्र नारळाचे दूध आपल्याला मिळालेले आहे। या ठिकाणी मी एक गोष्ट आपल्याला सजेस्ट करू इच्छिते, ती म्हणजे सोलकडी तयार करण्यासाठी नारळ नेहमी आपण खोवूनच वापरायचा आहे। मिक्सरमध्ये तो इन्स्टंटली बारीक तर होतो, पण त्याची ऑथेंटिक पाहिजे तशी टेस्ट आपल्याला मिळत नाही। कोकणामध्ये देखील सोलकडी तयार करण्यासाठी नेहमी नारळ खोवूनच तो वापरला जातो। त्यामुळे शक्यतो आपल्याला शक्य होत असेल तर आपण नारळ या ठिकाणी खोवूनच वापरायचं आहे। नारळाचे दूध आता आपले काढून झालेले आहे। आता आपण सोलकडी बनवायला घेऊया। त्यासाठी मी आज इथे कोकमच्या आगळचा उपयोग केलेला आहे। कोकमचे आगळ घेतलेले आहे, म्हणजेच कोकमचा अर्क काढून घेतलेला असतो, त्यामध्ये मीठ घातलेले असते। हा असा कोकमचा तयार आगळ बाहेर मिळतो, त्यामुळे सोलकडीला अगदी उत्तम असा रंग येतो। आपल्याकडे जर आगळ उपलब्ध नसेल तर आपण या ठिकाणी काय करायचं आहे, 10 ते 15
छानपैकी ताज्या अशा कोकम घ्यायच्या आहेत. तर ताज्या कोकम मी या ठिकाणी गरम पाण्यामध्ये साधारणतः 1 ते 2 तास मी भिजत घातलेले आहे. त्याचा जो अर्क आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि तो अर्क आपण सुद्धा या सोलकडीमध्ये वापरू शकतो. परंतु आज मी हा कोकमचा जो अर्क तयार केलेला आहे, हा घरचा अर्क न वापरता मी हे जे आगळ आहे ह्याचा वापर करून सोलकढी तयार करणार आहे. आता आपण हे आगळ घेतलेलं आहे, 5 चमचे घेतलेला आहे. साधारणतः 4 ग्लास भरून हे नारळाचं दूध निघालं आहे, त्यासाठी मी 5 चमचे कोकम आगळ घेतलेला आहे. ते आता आपण यामध्ये घालून घेऊया. आपण बघू शकता की मस्त असा रंग आपल्या सोलकडीला आलेला आहे. त्याचा रंग अजून असा गुलाबीसर होण्यासाठी मी इथे मिक्सरमध्ये बीट ज्यूस काढून घेतलेला आहे. हा बीट ज्यूस आता आपण वापरणार आहोत. जर आपण कोकम भिजत घालून सोलकढी करत असाल तर आवर्जून असा रंग येण्यासाठी आपण बीटचा उपयोग करायचा आहे. मी येथे अर्धा चमचा बीट ज्यूस वापरलेला आहे. आपण जर पारंपरिक कोकणी पद्धत बघितली तर त्यामध्ये बीट ज्यूस वापरत नाही, परंतु आज आपण रंग येण्यासाठी बीटच्या ज्यूसचा वापर केलेला आहे. आता कोकणामध्ये देखील घरगुती खानावळींमध्ये बीट ज्यूसचा रंग येण्यासाठी वापर केला जात आहे. त्यानंतर त्यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. आगळमध्ये ऑलरेडी मीठ असल्या कारणामुळे आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ घालणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये आता आपण 2 चमचे साखर घालून घेऊया. छानपैकी सगळे मस्तपैकी ढवळून घेणार आहोत. आपल्या चवीप्रमाणे आपण साखर आणि मिठाचे प्रमाण ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. आपण बघू शकता मस्त दाटसर आणि गुलाबीसर अशी असलेली आपली सोलकढी आता रेडी झालेली आहे. सोलकढी या ठिकाणी आपली रेडी झालेली आहे. फ्रीजमध्ये साधारणतः 2 ते 3 तास आपण ही थंड होण्याकरता ठेवून घेऊया. सोलकढी आता छानपैकी थंडगार अशी झालेली आहे. आता ही सोलकढी आपण सर्व करून घेऊया. साधारणतः एक मध्यम मोठ्या नारळापासून 4 ते 5 ग्लास सोलकढी तयार होते. आपण ही सोलकढी तयार करून फ्रीजमध्ये एका बाटलीमध्ये भरून सुद्धा ठेवू शकता. 5 ते 6 दिवस अगदी छान राहते. तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा. तसं माझ्या चॅनल खमंग खानदेश सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटीसुद्धा दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशाच छान छान आणि मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.